स्पिन अँड पेस द गेम ऑफ ग्रेस. गेल्या वेळी आपण एकाग्रतेबद्दल बोलत होतो. पण एकाग्रता जशी बॅट्समनची, तशी एकाग्रता बॉलरची, फिल्डरची, कॅप्टनची, सगळ्या टीमचीच एकाग्रता. अनिल, आता आपल्याला बॉलरच्या कॉन्सन्ट्रेशन बद्दल बोलायचं. येस. जसं आपण बॅट्समनचं कॉन्सन्ट्रेशन बघितलं, तसं बॉलरचं कॉन्सन्ट्रेशन पण तितकंच महत्त्वाचं असतं. अगदी. पहिल्या 5 ओव्हर कुठच्याही फास्ट बॉलरच्या ह्या खूप महत्त्वाच्या असतात. पुष्कळ वेळा काय होतं, नवीन बॉलचा हा जो बॉल आहे ना, हा स्विंग जास्त होतो. हा आउटस्विंग चांगला होतो आणि जर फिल्डर 4 स्टेप्स अँड गली अँड पॉइंट, ऑफ साइडचा 6 आणि ऑन साइडला 2 किंवा 3 असेल, तर नॅचरली तुमचा बॉलरचा जे कॉन्सन्ट्रेशन आहे ऑन दी ऑफ स्टंप जस्ट आफ्टर दी ऑफ स्टंप. क्रिकेट खेळामध्ये ऑफ स्टंपला खूप महत्त्व आहे. अगदी. आता हा बॉलचा जो सीम कुठे पकडतो आणि हा स्विंग करता पिच कुठे करतो हे खूप महत्त्वाचं आहे. एकाग्रता इथे बॉलरची महत्त्वाची काय आहे, की त्यांनी मिडल आणि लेगवर बॉल पिचच करायचा नाहीये. त्यांनी बॉल ऑफ स्टंपच्या आणि स्लिपच्या साईडने जाईल. म्हणजे सीम पकडताना ती अशी पकडायची की द बॉल इज गोइंग टुवर्ड्स स्लिप. म्हणजे तुझी लाईन अँड लेंथचं कॉन्सन्ट्रेशन बॉलरचं योग्य हवं. पुष्कळ वेळा काय होतं, नवीन बॉलर बॉलिंग टाकताना ते इन कटर टाकायला जातात. बॉल पॅडवर किंवा लेगवर येतो. बॉलचा स्पीड असतो, नवीन बॉलचा स्पीड जास्त कारण त्याला शायनिंग असतं आणि बॉल पटकन बाउंड्रीकडे जातो. कॅप्टन त्याला सांगतो की 4 स्टेप्स अँड गली दिलेली आहे. तर तुला बॉल हा ऑफ स्टंपच्याच बाहेर ठेवायचा आहे. तर ही लाईन अँड लेंथ कॉन्सन्ट्रेट करताना त्याचा रिदम जर बरोबर बसला, पॉपिंग क्रीजचा त्याची जंप ही जर योग्य झाली, तर बॉल लाईन अँड लेंथवर पडतो. बरं. याच्यावर तुम्ही सांगा. कुठलाही खेळ असतो ना, हा मनाचा सामना असतो. ओपनिंग बॅट्समनमध्ये एक रायटी एक लेफ्टीचं कॉम्बिनेशन का असतं? कारण मुळामध्ये मग ऑन आणि ऑफ साइडच बदलते. ब्रेक द रिदम ऑफ फास्ट बॉलर. सगळे खेळ आपल्याला काय शिकवतात, इन्क्लुडिंग जीवनाचा खेळ, की तुमच्यासाठी कोणतीही गोष्ट ना अशी ताटात वाढून येणार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागेल हो, त्याच्यात मजा आहे. म्हणजे सगळंच माझ्या मनासारखं झालं आणि मी प्रत्येक मॅचला हॅट्रिक मिळवली, तर काय गंमत राहणार नाहीये. म्हणून ॲडव्हर्सिटी, अडचणी, ऑब्स्टॅकल्स आर अ पार्ट ऑफ द गेम. हे सगळ्या खेळाडूंनी आणि खिलाडू वृत्ती जगणाऱ्या सगळ्यांनी डोक्यात ठेवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. अडचणी समोर आल्याशिवाय ना, माझ्यामधली गुणवत्ता अर्थात टॅलेंट हे बाहेर कसं येणार? म्हणून अडचणींबद्दल माझ्या मनामध्ये सतत कृतज्ञता असली पाहिजे. कारण समजा ही अडचण नसती, तर व्हॉट वुड हॅव मोटिव्हेटेड मी टू डू बेटर? अडचणी आपल्या मनामध्ये ना 2 शक्यता आणतात. एक नामोहरम होण्याची आणि दुसरी त्या अडचणींवरती स्वार होण्याची. अडचणींवर स्वार व्हायचं असेल, तर मनाच्या स्वाध्यायामध्ये मला सगळ्या शक्यता, आता बॉलरच्या दृष्टीनं बघूया आपण, तर बॉलरला सुद्धा सगळ्या शक्यता डोक्यात ठेवायला लागणार, की पहिल्या ओव्हरमध्ये 2 बॉल नंतर समजा सिंगल काढली आणि आधी रायटी होता, ते लेफ्टी. आता लेफ्टी आला, तर मला माझी लाईन अँड लेंथ कशी बदलायला लागणार? हे त्याने डोक्यात ठेवायला पाहिजे. जसं बॅट्समनला एका वेळी एकच बॉल फेस करायचा आहे, त्याच पद्धतीने बॉलरला एका वेळी एकच बॉल टाकायचा आहे. म्हणजे त्याचं एकाग्रतेचं टोक हे त्याचा रिलीज आहे. रिलीज पर्यंतचा रिदम, एकाग्रता अनेकाग्रतेचा जेव्हा बॅलन्स असतो, त्याला आपण रिदम म्हणतो. म्हणजेच बॉलर सुद्धा जेव्हा हॉटेलमधून बसमध्ये बसणार स्टेडियमला यायला, तिथून त्याची ती लाईन चालू होणार, समरसतेची लाईन. पहिल्यांदा खेळाबद्दल, मग मॅचबद्दल, मग इनिंगबद्दल, मग ओव्हरबद्दल आणि मग बॉलबद्दल. असं करत करत अनेकाग्रतेतून एकाग्रतेकडे येणार. बरोबर आहे? बरोबर. आणि मग जेव्हा तो टॉप ऑफ द बॉलिंग रन आहे, त्यावेळेला त्याला विचार करायचा आहे, की बॅट्समन कोण आहे, पिच काय आहे, फील्ड काय आहे, हे घटक आहेत, इन्फ्लुएन्सर्स आहेत. अगदी बरोबर. ते इन्फ्लुएन्सिंग घटक काय आहेत ह्याचा विचार करून आता माझा पहिला बॉल काय असणार? वेअर टू पिच. तू मगाशी सीम दाखवलीस, त्या सीमची पोझिशन काय असणार आहे? स्विंग देणारं वातावरण आहे का हवामानात? नाही आहे. ते असलं तर मी काय करणार आहे? म्हणजे शक्य
शक्यतांचा विचार. शक्यतांचा विचार हा प्रत्येक खेळाडूला स्वतःच्या मनामध्ये ठेवायला लागतो. व्हॉट आर द पॉसिबिलिटीज? आता पॉसिबिलिटीज खूप जास्त आहेत. आपण जे सगळे घटक आत्ता घेतले, त्याच्यावरती विचार करून बॉलर काय सेल्फ टॉक तयार करतो? पहिल्यांदा ही टेक्स पॉसिबिलिटीज टू द लेव्हल ऑफ प्रोबॅबिलिटीज. म्हणजे त्याने त्या खेळाडूचा, बॅट्समनचा अभ्यासही केलाय, की ह्याची व्हल्नरेबिलिटी कुठे आहे? याची व्हल्नरेबिलिटी शॉर्ट पिच आहे का? याची व्हल्नरेबिलिटी फुल लेंथ आहे का? हा वाहावत जातो का मारता-मारता? त्याचं टेम्परामेंट काय आहे? हे सगळं विचार करून प्रोबॅबिलिटी ठरवतो बॉलर. आणि मग त्याची सर्टन्टी काय आहे ना बॉलरच्या बाजूने, की आत्ताचा बॉल कसा असणार आहे. कारण ही सर्टन्टी इज बेस्ड ऑन फॅक्टर्स विच आर विदिन कंट्रोल ऑफ द बॉलर. मग तो ठरवणार, की अरे हा बॉल मी असा टाकणार आहे. मग ती एकाग्रता, अनेकाग्रता होऊन तो बॉल पडणार. आता काय होतं, की आपण सगळी माणसं आहोत. त्यामुळे आपण कधी-कधी चुका करतो. तर कधी-कधी मग पहिला बॉल असतो, तो वाईड जातो, तो लेग स्टंपच्या बाहेर लेग जातो. स्टंपच्या बाहेर जातो. हा बॉल गेला म्हणजे ओव्हर संपली नाही, असं म्हणून त्याने परत आलं पाहिजे. आणि परत तोच विचार केला पाहिजे, की पॉसिबिलिटीज अनंत आहेत, प्रोबॅबिलिटीज फ्यू आहेत. आत्ताच्या क्षणाला मी कोणत्या प्रोबॅबिलिटीची सर्टन्टी करणार आहे, ते माझ्या हातात आहे. आणि शॉट सिलेक्शनच्या बाबतीमध्ये ना, बॅट्समनला हाच विचार करायला लागतो, की मी कोणती प्रोबॅबिलिटी आहे ती सर्टन्टी करणार आहे. आपण म्हणतो वाईट शॉट सिलेक्शन. त्याचा अर्थ काय माहितीये? प्रोबॅबिलिटी मधली कोणती सर्टन्टी निवडायची हे त्यावेळेला त्या माणसाला कळलं नाही. आता आपण बॉलरच्या बाजूने विचार करूया हा सगळा. मग आता त्याला तो जो रिदम तयार करायचा आहे, त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे? मुद्दा एक्सप्रेशनचा घ्यायलाच पाहिजे, की धिस बॉल इज माय एक्सप्रेशन ॲज अ बॉलर. आणि खूप महत्वाचं, बॉल, तळवा, बोटं, हात, शोल्डर्स, ब्रीथिंग, बॉडी, पाय ह्या सगळ्याचा रिदम येईल तेव्हा फास्ट बॉलरच्या बाबतीमध्ये जी जंप असते ती. लास्ट जंप. एखादा बुमरासारखा खेळाडू असतो, तो काही खूप मोठी जंप मारतो असं नाही. पण काही-काही बॉलर्स असतात त्यांची अगदी जंप, जंप म्हणून आपल्याला कळते. पण सर इथे हं. हा नुसतं रिलीज पुरता बॉल संपत नाही. बॉलरचा फॉलो थ्रू जो बरोबर. असतो, जे बॉल रिलीज केला तो फॉलो थ्रू त्याचा जर बरोबर नसेल, तर बॉल चुकीचा पडू शकतो. अगदी खरं आहे. बरोबर. म्हणजेच रिदम, रिदम. हा रिदम टाकल्यावरती फास्ट बॉलर असेल किंवा स्पिनर असेल, त्याचं ना काम संपत नाही. त्याचं कॉन्सन्ट्रेशन झोन संपत नाही. त्याने बॉल टाकल्यावरतीही त्याला बॉलकडे लक्ष ठेवायला लागतं. त्याने जर तिथं थांबवलं ना स्वतःला, आता सेकंड बॉल, तर रिटर्न कॅच कोण घेणार? कॉटन बॉल ज्याला आपण शॉर्ट म्हणतो. अँड बोल्ड आपण ज्याला म्हणतो. म्हणून त्याचं मन हे रिलीज झाल्यानंतर सुद्धा बॉलमध्ये असलं पाहिजे. म्हणून बॉलरसाठी खूप महत्वाचं आहे, की तुझ्यासाठी बॉल कधी संपला. तुझ्यासाठी बॉल कधी संपतो? तू पुढचा बॉल टाकायला जेव्हा बॉलिंग रनकडे जातोस, तेव्हा तुझा पहिला बॉल संपलेला आहे. ह्याला म्हणतो आपण प्रोसेस ओरिएंटेशन. की बॉलिंग नावाची प्रक्रिया ही त्याच्या मनात सतत चालू पाहिजे. मग ती प्रक्रिया जगतानाच तो आला, सरावासाठी आला किंवा मॅचसाठी आला. मग त्याने बॉलिंगला सुरुवात केली त्यावेळेला त्यानं फक्त ही शिफ्ट केली, की माझा जो प्रोसेस आहे तो मनात चालू होता. आता तो प्रत्यक्षात म्हणजे परफॉर्मन्समध्ये येणार आहे. माझ्या परफॉर्मन्सचे युनिट प्रत्येक बॉल असणार आहे. त्याचा प्रोसेस माझ्या मनात चालू झालेला एका पॉइंटला म्हणजे तो आता रनअपच्या शेवटी आहे. तिथं तो आता परफॉर्मन्सकडे नेतोय तो प्रोसेस. असं करून त्यानं एक युनिट संपवलं. त्याचं कारण असं आहे, की समजा खूप चांगला बॉल खेळला तो बॅट्समन आणि त्यानं लाँग ऑफ आणि लाँग ऑन यांच्यामध्ये बॉल बॅट्समननी मारलेला आहे. पास द बॉलर आणि अंपायर तो गेला. तर ह्याच्यासाठी बॉल जर संपलेला नसेल, तरच तो पाठी वळून स्टंपच्याकडे उभा राहील ना आणि जर जजमेंट
गडबडलं आणि एकाच्या जागी 2 काढायला लागले, तर तिकडचा थ्रो आल्यावरती याच्यासाठी बॉल संपलेला नाहीये, तर तो पोझिशनमध्ये ती एकाग्रता तिथे पाहिजे. पाहिजेच. आणि एकाग्रता म्हणजे काय? रिमाइंडिंग युअरसेल्फ दॅट द प्रोसेस इज नॉट ओव्हर. म्हणजे मी जर म्हणालो, "आता माझा बॉल टाकला, आता फिल्डर बघेल." नाही. आणि हे सगळ्या जीवनात खूप महत्वाचं आहे. टू डिफाईन व्हेन द युनिट ऑफ द प्रोसेस इज ओव्हर. हे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करणाऱ्यांसाठी महत्वाचं आहे. आय-टीमध्ये लोकांसाठी पण IT मत आहे. मधल्या लोकांसाठी महत्वाचं आहे, की माझ्या प्रोसेसचं युनिट नेमकं कधी संपतंय आणि दुसरं कधी सुरू होतंय, हे माझ्या मनामध्ये मी डिफाईन करणं. हे जेव्हा मला समजेल, तेव्हा मग माझ्या रोलप्रमाणे ना तो प्रोसेस थोडा-थोडा बदलेल. टीमसाठी महत्वाचं काय? की जरी आमचे प्रोसेस थोडे-थोडे वेगळे असले, एक कोडिंग करणारा आहे आय-टीमधला, एक आर्किटेक्ट आहे, एक प्रोजेक्ट मॅनेजर आहे, एक क्लायंट इंटरफेसवरती काम करणारा आहे. सगळ्यांची प्रोसेस आहे. फास्ट बॉलर आहे, स्पिन बॉलर आहे, विकेट कीपर आहे, आउटफील्डमधला फिल्डर आहे, झालं. क्रिकेटची टीम आणि आय-टीची टीम काय फरक? सेम आहे. तसंच सर म्हणायला गेलो आपण तर विकेट कीपरचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, हं. फिल्डरचं पाहिजे, अंपायरचं पाहिजे, प्रत्येकाचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. जे फिल्डर जर स्लिपमध्ये असेल तर त्याचं उभं राहणं, त्या हो. बॉलच्या रिलीज झाल्यानंतर जास्त ॲक्यूट होतं, की अगदी आता हा बॉल कुठे जाईल? माझ्याकडे येतोय का? एस्पेशली कव्हर, मिड ऑफ, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग. हे जे 4 पोझिशन्स आहेत, तिथे कॅच जाण्याचा संभव जास्त असतो. म्हणून ना एकाग्रता, अनेकाग्रता विकेट कीपरची वेगळी. फॉर एक्झाम्पल की विकेट कीपरला नेहमी लक्षात ठेवावा लागतो त्याचं युनिट कुठे चालू होतं विकेट कीपरचं. टॉप ऑफ द बॉलिंग रन असतानाच मग रिलीज, त्याच्यानंतर त्याचा टप्पा कुठे पडला, बॉल कुठे गेला आणि विकेट कीपरला तुला माहिती आहे की त्याची नॅचरल स्टाईल आहे. प्रोसेस आहे. म्हणजे काही कलेक्ट जण करून द्यायचा असा. काही जण रायटी असतात, काही जण लेफ्टी असतात. जो रायटी आहे त्याचं नॅचरल कलेक्शन या बाजूला येतं आणि त्याला इकडचा रिदम जास्त शिकावा लागतो. उजव्या साईडचा. जो डावरा आहे त्याला लेग साइडचा रिदम पहिला येतो आणि त्याला इकडचा रिदम शिकायला लागतो. पण शिकल्यानंतर त्यांना दोन्ही साइडचे रिदम हे ठेवायला लागतात विकेट कीपरला. त्याला डोक्यात हेही ठेवायला लागतं, की चेंडू किती उसळलाय. कारण कॅप्टन त्याच्याकडे येणार पहिल्यांदा. अपील करू का नको करू? म्हणजे विकेट कीपरकडे तो अँगल हवाच हवा. काय लक्षात ठेवायला पाहिजे माहिती की व्हॉट आर द स्पेशल एरियाज ऑफ माय प्रोसेस. बरं विकेट कीपरला ना पिचचा अंदाज हा बरोबर येतो कारण तो बरोबर असा उभा आहे ना. त्यामुळे त्याला स्विंग किती होतोय, सीम किती होतोय, कुठे काय आहे पिचच्या बाबतीत हे त्याला कळतं आणि तो बॉलरलाही फीडबॅक देऊ शकतो आणि कॅप्टनलाही फीडबॅक देऊ देऊ शकतो. हे त्याच्या प्रोसेसचं वेगळेपण आहे. अगदी. हां. आणि त्याचा प्रोसेस त्याने घेतला बॉल आणि शेजाऱ्याकडे दिला, तिथे त्याचं युनिट संपलं. पण एखाद्या वेळी फॉर एक्झाम्पल धोनी हं. हा ऑफ स्टंपच्याकडे टाकायचा. पण एखादा बॅट्समन सतत मारतोय म्हटल्यानंतर त्याची खूण असायची बॉलरला, की तू फास्टर म्हणून लेग स्टंपवर टाक. लेग स्टंपचे बॉल बाहेर गेल्यावर वाईड दिला तो पण आउट होतो, तो स्टंप करतो. धोनीचे असे फ्रॅक्शन ऑफ सेकंडचे स्टंप्स आपण बघितलेत. ते म्हणजे ती प्रोसेस एवढी भन्नाट आहे त्याची. म्हणजे पुष्कळ वेळा बॉल कलेक्ट करून त्याच प्रोसेसमध्ये असा मागे टाकतो, स्टंपावर आलो. अशा त्याने 1-2 विकेट घेतलेल्या आहेत. काय आहे माहिती आहे, धोनी ॲज अ विकेट कीपर अँड ॲज अ कॅप्टन सायमल्टेनियसली 2 प्रकारचे विचार करतो. अगदी, अगदी, अगदी सर. एक विचार करत असतो ना, तो ह्या बॉलचं काय? हा करत असतो आणि दुसरा ना, ह्या मॅचचं काय? हां, तो कॅप्टन आहे ना, कॅप्टन. त्याला स्ट्रॅटेजिक थिंकिंग सोडून चालणारच नाहीये. अगदी, अगदी. म्हणून मग त्याला जेव्हा कळतं, की अरे आता ऑफ साइडला खूप कम्फर्टेबल आहे, रायटी आहे. आता ह्याला लेग साइडकडे ओढूया आपण हां. किंवा ह्याला थोडा पुढे काढला, फुटवर्क वापरता मारताना हां. काय होईल? एखादा फास्टर वन टाकायचा, लेग स्पिन टाकता आणि तो डायरेक्ट सरळ टाकायचा, तर तो स्टंपिंग हातात मिळतो तुम्हाला. आता महत्त्व काय आहे बघ आणि धिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम प्रोसेस पॉइंट ऑफ व्ह्यू की मन आणि शरीर कसं चालतं. साधारणपणे ना तुम्ही जेव्हा बॉल गॅदर करता ॲज अ विकेट कीपर, तो मोमेंटम पाठी असतो आणि तुम्हाला काय करायचंय की ते घेणं
आणि मग पुढे जायचंय. ह्याच्यामधला एक निमिषार्ध असतो वा वा बघा. वा. धोनीच्या बाबतीमध्ये काय व्हायचं, हा निमिषार्ध त्याने स्वाध्याय करून करून हा आणि हा, ही सटलटी खूप महत्वाची आहे, की कोणत्याही खेळामध्ये, कोणत्याही व्यवसायामध्ये देअर आर सटलटीज. म्हणून धोनी काय करतो, की त्यानं असं आणि मग असं, हं, हा मधला भागच काढला. त्याच्यासाठी घेतला लावला. पण बघ, हा जो आहे ना, हा पुशबॅक करतच नाही तो. पुशबॅक तो करत कलेक्ट अँड स्टंप. आणि ती साधनेशिवाय करता येत वा. नाही. छान छान छान. म्हणून ना, मायक्रो थिंकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते मायक्रो थिंकिंग सततच्या सरावाने आपली पद्धत बनवणं सगळ्यांसाठी महत्वाचं आहे हा हे. की कोणत्याही व्यवसायामध्ये ना, काही गोष्टी मॅक्रो असतात. हे आपल्याला सरळ-सरळ दिसतात. पण काही गोष्टी मायक्रो असतात. त्या मायक्रो गोष्टी सूक्ष्म, त्या सूक्ष्मता पहिल्यांदा विचारातून कळल्या पाहिजे. मग त्या आचारामध्ये म्हणजे स्वाध्यायामध्ये उतरल्या पाहिजे. कारण शेवटी गुणवत्ता ही सूक्ष्मतेच्या आधारानेच कळते. वा वा. क्या बात. स्थूलता जी आहे ना, ती करणारे सगळे असतात. पण गुणवत्ता स्थूलता नाही ठरवत. गुणवत्ता सूक्ष्मता ठरवते. कारण ते मग तुमचं वैशिष्ट्य होतं. हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये खूप महत्वाचं आहे. म्हणून एकाग्रता ही सूक्ष्मतेकडे नेणारी पाहिजे. फिल्डरचं पण ते असू शकतं. फिल्डरचं पण कारण असू शकणार. एक्झाम्पल द्यायचं झालं तर जॉन पी रोड्स हा गलीपासून एक्स्ट्रा कव्हरपर्यंत सगळा रिदम करायचा. तिथनं बॉल जाणं शक्य नाही. युवराज सिंग पॉइंटवर उभा राहायचा किंवा अझर राहायचा. हं. तिथनं बॉल पास ऑनच व्हायचा नाही. बॉलर सर बरोबर ते फिल्डरचं पण कॉन्सन्ट्रेशन. आता महत्वाचं. त्याच्यातली तुला एक गंमत सांगतो. फिल्डरला नेहमी मनामध्ये काय करावं लागतं? अँटिसिपेशन. हां, त्यासाठी जनावरांपासून माणसांपर्यंत आलेला एक आदिम असा एक सेन्स आहे. त्या सेन्सला म्हणतात सेन्स ऑफ टेरिटरी. फिल्डरला, आणि फिल्डर म्हणजे फक्त क्रिकेटचा नाही हं, एखाद्या पोझिशनवरती खेळणारा हॉकी प्लेयर, एखाद्या पोझिशनवरती खेळणारा फुटबॉल प्लेयर ह्यांना पण हाच बरोबर. नियम अगदी लागतो. बरोबर. त्याला आपली टेरिटरी मनात डिफाईन करायला लागते. जे उत्तम फिल्डर्स आहेत ते काय करतात ना, ते त्यांच्या शरीराच्या पलीकडे असलेलं त्यांचं कार्यक्षेत्र हे मनामध्ये ठरवतात. म्हणजे आता तू जे नाव घेतलंस, की समजा पॉइंट आहे, कव्हर आहे आणि एक्स्ट्रा कव्हर आहे. त्याची टेरिटोरी येते. त्याची ती टेरिटरी, तर हा जो कव्हरचा आहे ना मधला, तो म्हणतो की इथं पॉइंट आणि इथे एक्स्ट्रा कव्हर आणि मग पुढे तिथे लाँग ऑफ. ह्याच्यातली ना माझी टेरिटरी ना फक्त मी फिजिकली आहे तेवढी नाही आहे. ही टेरिटरी इथे 6-7 फूट, इथे 6-7 फूट. अँटिसिपेशन बॉल कुठच्या साईडला जाईल, कव्हर काय करू शकतो. म्हणून ना, इन माय टेरिटरी आय हॅव टू बी व्हिजिलंट. टेरिटरीज डिफाईन नसेल ना, तर व्हिजिलन्स कमी पडतो. आणि डोक्यात काय ठेवायला लागतं, की टेरिटरी लेफ्ट आणि राईट दोन्हीकडे आहे. तिथे पुन्हा माझा कल ज्या बाजूला आहे नैसर्गिक, त्याच्या विरुद्ध बाजूला जाण्यासाठी मला जास्त स्वाध्याय करावा लागणार. काय लक्षात ठेवायला पाहिजे, की माझी स्ट्रेंथ वाढवायची आहे मला आणि जी माझी स्ट्रेंथ नाही आहे ती तयार करायची आहे. आपला जो अर्जुन आहे महाभारतातला, हा का महत्वाचा आहे? कारण आपले लेफ्ट किंवा राईट हे कल मेंदूचे ठरलेले असतात. अर्जुन जो होता तो ॲम्बिडेक्स्ट्रस होता. म्हणूनच तो डावं उजवं दोन्ही समान करू शकायचा. फिल्डरसाठी महत्वाचं काय आहे? की ही ॲम्बिडेक्स्ट्रिसिटी. ही सूक्ष्मता लक्षात ठेवून तसा स्वाध्याय करणं. आपल्याला जर हे जगण्याशी लावायचं असेल, तर कोणत्याही व्यवसायामध्ये एक लक्षात ठेवायला पाहिजे, की तुमचं उजवं डावं हे एक कसं होणार? मी असे काही शिक्षक पाहिलेले आहेत, की जे शिक्षक फळ्यावरती लिहायला डाव्या बाजूने सुरुवात करतात. ते असे येतात, मार्कर बदलतात. आता असं माय गॉड. ॲम्बिडेक्स्ट्रस, की डावं उजव्याचं एक होणं. पण सर हे झालं ग्राउंडवरचं. बॉल हवेत मारलाय. एक स्क्वेअर लेगचा प्लेअर आहे आणि लॉंग लेगचा प्लेअर आहे.
हा हवेतला बॉल मीच पकडू शकतो हे स्क्वेअरच्या प्लेअरला माहिती आहे, थोडा मागे जाईल आणि लॉंगलेगच्या प्लेअरच्या पण तो आवाक्यात असतो. बॉल हवेत असताना फिल्डर कॉल देतो, इट्स माइन, म्हणजे माझा कॅच आहे. अशा वेळी सेल्फ टेरिटरी तुमची डिफाईन नसते. मग हे कठीण किती आहे? चेंडू हवेत गेलेला आहे, हां, 2 फिल्डर त्याच्या मागे आहेत. हां. कोणता कॅच करणार पुढच्या एपिसोडमध्ये